आज या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र आणि देशामध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तो महत्वाचा विषय घेऊन आज मी तुमच्या समोर आलो. आता अहिल्यानगरमध्ये असणारा पारनेर तालुका, या पारनेर तालुक्यात असणारा सुपा जिल्हा परिषद गट आणि या सुपा जिल्हा परिषद गटावरती कोणाचं वर्चस्व येणार, कोणाची एक हाती सत्ता येणार आणि कोण होणार सुपा जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य. तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा जो संघर्ष आहे, संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण जर पाहिलं, नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक आणि वाळवणे गावचे असणारे सरपंच सचिन आप्पा पठारे यांचं नाव सध्या सुपा जिल्हा परिषद गटासाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक आहे किंवा एक नंबरला त्यांचं नाव आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी महायुतीकडून राहुल पाटील शिंदे यांचं नाव आघाडीवरती आहे, जे विखे कुटुंबियांची निकटवर्तीय मानले जातात. विखे कुटुंबांचे एकदम घनिष्ठ संबंध असलेले पारनेर तालुक्यातले एक दिग्गज राजकीय नेते म्हणून राहुल पाटील शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. एका राजघराण्याचे वंशज म्हणून सुद्धा राहुल पाटील शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. तर सुपा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमचं मत नेमकी कुणाला? नेमकी सुपा जिल्हा परिषदेचा असणारा जो भाग आहे त्या भागामध्ये डेव्हलपमेंट विकासाचं एक आदर्श मॉडेल घेऊन कोण येऊ शकतं, कोण सुप्याला डेव्हलप करू शकतो, कोण MIDC मध्ये अजून डेव्हलपमेंट करू शकतो, MIDC मध्ये आपल्या भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळवून देऊ शकतं, ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य नेमकी कोण, सचिन आप्पा पठारे की राहुल पाटील शिंदे? जय महाराष्ट्र.